नमस्कार, एक्सप्लोर स्वर्गभूमी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आहोत आपल्या मराठी शाळेकडे। ही आपली मराठी शाळा इकडे बघू शकता तुम्ही। तर इकडे या। तर आज आपण आपल्या मराठी शाळेचा व्हिडिओ करणार आहोत। तर आपण इकडे जात होतो तर बोललो आपण आता आहोत तर गावाला, तर आपण मराठी शाळेची व्हिडिओ करूया। आणि स्वामी विवेकानंद विद्यालय कुवे, केंद्र शाळा कुवे नंबर 1। तर आपण आपल्या शाळेजवळ आपण आलो आहोत। तर तुम्ही इकडे या, दाखवतो आपली शाळा। तर इकडे बघू शकता तुम्ही कैलासवासी सीताराम तुकाराम सुर्वे यांच्या सौजन्याने स्थापना 1936 मध्ये शाळेची स्थापना झाली। म्हणजे 1936 पासून आज 2026 पर्यंत 2025 पर्यंत सॉरी। तर आज आपल्या शाळेला एकूण 89 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या नेपथ्यात आपण व्हिडिओ करतोय। आणि हा आपला हे पूर्ण हे याचं आहे ना, आपला जो गेट आहे ना त्याचं काम 2005 साली झालंय। तर चला आता आपल्या शाळा दाखवतो तुम्हाला। या तर तुम्ही पहिल्या शाळेमध्ये प्रवेश करात ना की या साईडला आहे आपलं कमल टँक। हे आपण शाळेत होतो ना तेव्हा बांधलंय। म्हणजे मी जेमतेम 2006ला ह्या शाळेमध्ये आलो होतो। ते 7वी पर्यंत मी शिक्षण घेतलं या शाळेमध्ये। म्हणजे जेमतेम 2011-12 पर्यंत आपण ह्या शाळेमध्ये होतो। त्याच्या आधीपासून ही शाळा आहे। तर चला पुढे अजून दाखवतो। आपण शाळेमध्ये ना ही कळंब, आपण जेव्हा आपण होतो तेव्हा कळंब आहे ती याच्यामध्ये। हे बघू शकता आपले कैलासवासी सीताराम तुकाराम सुर्वे उर्फ बापू मास्तर ह्यांचा हा पुतळा। तर तुम्ही हे बघू शकता, बघून घ्या पुढे जाऊन। आपले स्वातंत्र्यवीर सैनिक होते सीताराम तुकाराम सुर्वे यांनी यांच्या संकल्पनेतून ही शाळेचा निर्माण झाली। मित्रांनो, आपण प्रथम ही आपली हॉल आहे। हा पहिला पण जुना हॉल आहे। हे बाजूची जे स्ट्रक्चर आहे हे आता नवीन केलेलं आहे, पण हा हॉल हा तेव्हापासूनच आहे। इकडे लिहिले आपली ही जिल्ह्यातील ना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुवे नंबर 1, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी ही आपली शाळा आहे। तर या साईडला आपले स्वामी विवेकानंद यांचं ड्रॉइंग काढलेलं आहे। ह्या साईडला आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आहे। आणि ही शाळा आहे ना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कुवे शाळा नंबर 1, 67 गुंठे जमीन कैलासवासी श्री हरी शंभू शेट्टे पनले यांनी विनामूल्य दिली होती 1935 साली आपल्या शाळेसाठी। त्यामुळे ही आपली आता शाळा इथे उभी आहे आपली। तर मित्रांनो, बाकी मला हॉल दाखवतो। आता हॉल बंद आहे, पण शाळेला दिवाळीची सुट्टी आहे त्यामुळे। तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी। हा आपण असं ना तेव्हा जास्त संख्या होती, त्यानंतर काय आता जास्ती असं संख्या नाही, त्यामुळं हॉल बंद असतो आता सध्या। तर आता इथे आपण ना आपली इथे प्रार्थना व्हायची, दुपारचं जेवण व्हायचं ना तर पण ह्याच हॉलमध्ये व्हायचं। आपलं बघू शकता हॉलची अवस्था। आता सरकारकडे पण आता कसं लक्ष देत नाही याच्याकडे। सरकारने अशा शाळेकडे आता कसं इंग्लिश मीडियम ओपन झालं त्यामुळे मराठी शाळेकडे आता दुर्लक्ष होतं। आणि तर आता कसं हॉलची अवस्था तुम्ही बघू शकता, कारण पाण्यात पावसात आलात ना तुम्ही तर गलती लागते त्याच्यामुळे। तर नळ्यावेल्यांच्यामुळे पाणी गळत असेल, कारण आपण होतो ना तेव्हा ठीक होतं, कारण संख्या पण शाळेमध्ये जास्त होती। आता कमी संख्या आहे शाळेमध्ये, जास्तीत जास्त 35-40 जे असू शकतात। त्याच्यामुळे काय त्या हॉल काय ओपन करत नाही। आता आपण जसं 2012-15 पर्यंत म्हणजे म्हटलं ना तर शाळेमध्ये विद्यार्थी संख्या तशी 100-150 होती। आता तेवढी संख्या नाही आहे, कारण आपले म्हणजे जे पालक आहेत ते सर्व इंग्लिश मिडियममध्ये आणि मोठ्या शाळेमध्ये आता घालायला बघतात, त्यामुळे आपल्या मराठी शाळेकडं दुर्लक्ष होत आहे। तर पहिला आपण ह्या साईडनं जाऊ, जो आपला 7वीचा वर्ग आहे ना तिकडनं पाहू। हे आपण होतो ना तेव्हा इथे पूर्ण गार्डन चांगलं, झाडं बिडं होते। आता कसं लक्ष जास्त नाही त्यामुळे। तरी आता हे पूर्ण क्लीन केलं। आपल्या जे संस्थाचे अध्यक्ष सदस्य आहेत ना त्यांनी येऊन
मध्येच आता उपक्रम करून सर्व एक क्लीन केलं, म्हणजे गवत काढणं, साफसफाई करणं, यामुळे आता शाळा अजून सुंदर दिसते. तर ह्या साईडला एक जिना सॉरी सिसो, हा बघा सिसो इकडे आहे. त्याची तुटलेली अवस्था तुम्ही बघू शकता. सरकारकडे ह्यांचे लक्ष द्यायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांना काहीतरी खेळण्यासाठी होऊ शकतं. इकडे आपली घसरगुंडी छोटी, तेव्हा आपण होतो ना तेव्हा आपल्याला केवढी मोठी वाटायची ती. आता आपल्याला जे दाखवतात ना जाऊन जे जा रे, आता केवढी वाटते बघा तू. तेव्हा ते दिवस खूप मस्त होते. म्हणजे आपण ही जेव्हा आली होती ना तेव्हा खूप मजा केली होती. इकडे व्यायामशाला एवढा इथे ना आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे आहे ना म्हणजे आमचा ना तेव्हा हात पण पुरायचा ना, आम्ही असं उडी मारून ना असे लटकाय बघायचो. आता बघ केवढा हात पुरतो तो. तेव्हा खूप मजा, म्हणजे हात पोचायचं नव्हतं. त्यांची उंची होती, म्हणजे प्रणव जी आहे ना उंची जास्त होती, ते लगेच हात त्यांचा जसं पुरायचा, पण आपला हातच नाही पुरत. आता या साईडला आहेत आपले ह्याच्यावर तर खूप मजा केली असेल. म्हणजे इथे 4-5 जण बसायचे, इथे एक असं बसायचं, इकडे 2-3 असायचे, आणि एक ही असायची म्हणजे जो जोरात आपटेल ना तो विनर असायचा. ती एक खूप मोठी मजा. तेव्हा ना पाय पण खाली हे व्हायचे, पुरायचे नाही. ह्या साईडला आपला झोपाला, तो पण इथे एक कलम होतं ना, तिथे मोठं आपलं कलम होतं ह्या साईडला. तिथे ना इकडे फांदे यायच्या, जसा पाय लागेल ना तो सर्वात उंच झोपाळा घ्यायचा. असं आपल्या इथे हे होते. पण खूप मजा होती त्या कालची. म्हणजे आपण शाळेत होतो ना मराठी शाळेत, तर खूप मजा केली असेल. झोपाळा जेवढा जास्त लांब जाईल ना तो मजा एवढी, म्हणजे भरपूर खूप मजा होती त्यावेळी. आणि ह्याच्यात पण इथं आपण व्यायाम करता असं, कारण तिथं आपली उंची पुरायची नाही म्हणून आपण इकडे यायचो. पण असं व्यायाम करण्यासाठी खूप मजा केली असेल वाटतं तेव्हा. आताच्या पोरांना ते पण करायला कुठे भेटत नाही, आता जास्त बाहेरच. त्याच्यामुळे इथे असं कृष्णकमलची पूर्ण वेल होती तेव्हा असं लावलेली. बघा शाळा आपली सुंदर आहे, खूप सुंदर आहे. या साईडला लोन होतं. आपण दररोज ना आपले पाली असायची, म्हणजे पाणी लावायचं, कोण कचरा मंत्री कचरा साफ करणं, त्या शाळेला पूर्ण स्वच्छ सुंदर असायची. ह्या साईडला पण आहे, इथे पण झोपाला होते. इकडे ते ना साखळीवाले झोपाले होते, छोटेवाले. ते नवीन नंतर आले, ते आधीवाले, ते नंतर ही छोटे आले होते. ती मोठीवाली घसरगुंडी ही पण आता तुटली आहे ती वाटतं. पत्र आता नवीन लावला, तेव्हा आपण आता तुटत आली होती. जास्त हे नाही. इकडं झाडं पण तोडली या साईडनं, गाडग्याची अवस्था तुम्ही बघू शकता. इथे ना इथे आपला इथे आपण बसण्याची ना खूप, म्हणजे आपली उंचीच पुरायची नाही तेव्हा ना, छोटी मग कुंडी असायची त्याच्यावर. नाही त्याच्यानंतर आपण इकडे बसायचो, इकडे असा पूर्ण. आणि इकडे आपलं मीटर आहे, इथे चप्पल काढायचो आपण. आता आपण वर्ग दाखवतो, मग वर्ग, कारण आता बंद आहे, दिवस सुट्टे आहे त्याच्यामुळे. ही आपली शाळा आहे. हा आपला 7वीचा वर्ग शेवटचा होता तेव्हा. आत्ता 6वीचा वर्ग आहे हो. सुंदर असं आपलं कौलारू बांधकाम. आणि आता लाकडी बेंचवर ना भांडणं व्हायची इथे आपली. इथे ना एक आपली घंटा असायची, म्हणजे वाजवायची, तेव्हा पण उंची आपली पोरायची नाही, तर धागा असा. आता तर हात बघा कुठपर्यंत पोचतो तो डायरेक्ट. इकडे 6वीचा वर्ग आहे, तेव्हा आपला 7वीचा वर्ग होता. खूप मजा केली. आता ते दिवस ना आठवलं की खूप अलग वाटतं. इकडे 5वी आणि 3रीचा एकच वर्ग आहे दोन्ही वर्गासाठी. इकडे ते लिहिले नाही कुठला वर्ग आहे तो. इकडे ना पूर्ण ह्याच्यात लोन होतं पूर्ण, म्हणजे ग्रास असते ना त्याच्या टाईपमध्ये. इथे पण बसायला नसायचे आपण जास्त, म्हणजे जेव्हा पहिलीचा इथं हा वर्ग होता. हे नाही आपलं खो खोचं मैदान. आता काय स्पर्धा पण होत नाहीत कुठे. बघा तुम्ही इकडे हे कलम आहे ना, तिथं आम्ही सर्व जो आमचा ग्रुप होता, म्हणजे 7वीचा सर्व राहुल कौशल विषय आम्ही सर्व होतो तर आमचा इकडे ग्रुप होता. तर आम्ही ना इकडे खिचडी भात घेऊन त्याच्या कलमावर आंबे असायचे,
ते पाडायचे, चटणी असायची इथे भेटायची ती, आणि इकडे आम्ही येऊन खायचं इकडे. ते खूप दिवस ना खूप मस्त होते ते कालचे दिवस. आत्ता काय सकाळी उठा आणि कामाला जावा एवढंच चाललंय आता. हे ना आत्ता साफसफाई केल्यामुळे एवढं स्वच्छ सुंदर दिसतंय. आपल्याच म्हणजे आपल्या खालचं गाव आहे ना, तिकडचे सर्व आले होते जे नेमके मंडळी. हे कलंब इकडे, तिथं आपली एक बॉरिंग आहे, तिथे खाली तर गवत जास्त आहे. तिथं आपण ना जेवलो की ताडबीट धुवायला त्या साईडला आपण जायचं खाली. तिथे तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला दाखवतो झूम करून. काय तर गवत जास्त वाढ नाही तिकडेपर्यंत. तिथं पाणी आपण पियायचं नाही, पण कारण ते ना जरा काळं पाणी यायचं खराब ऑइलीसारखं, त्याच्यामुळे पियायचं नाही. पण ते जेवणासाठी नाही वापरायचं. आणि हे बघा, इथे आपण क्रिकेट खेळायचो. ही जागा आहे ना, इथे आपण क्रिकेट खेळायचो. इथे स्टंप, इथे असं खडून स्टंप मारायचे, इकडनं बॉल करायचे. ही 9 रेष असायची. आता हे तेव्हा ना छोटं होतं, म्हणजे हे मूल आहे ना छोटं बारीक लाईन अशी होती. आता त्याचे केवढे झाले बघा तुम्ही. इथं आपण खेळायचं असं, तिकडे पुढे चौकावर ठेवायचं आपण. खूप तेव्हा दिवशी म्हणजे दिवस होते ना खूप मस्त होते. आपण ह्या वर्गाकडे जायचं राहिलंय, तर आपण वर्ण येऊ आणि इकडे शेवट येऊ नंतर. इकडे आपलं किचन रूम त्यातून चालू आहे. इकडचे हे बघा, हे आता टेबल इथे टाकले मध्ये. आता शाळेमध्ये CCTV कॅमेरे पण लावले, कारण लावणे गरजेचं आहे ते पण. आणि ह्या साईडला आपलं किचन, आतमध्ये आता काळू का तिकडे तुला दिसणार नाही काय. इकडे का इथं आहे ना, म्हणजे आपल्या जेव्हा जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या होत्या ना, त्यामुळे इथे आपलं उंच उडीचं आणि इथं व्हायचं. एक मैदान उंच उडी, परत कबड्डी बडी इथेच व्हायचं. आपण इकडे ना एक म्हणजे तेव्हा आपण शाळेत होतो ना, तेव्हा आपण एक कलमाचं झाड लावलं होतं इकडे. तिथं हाय का बघू आपण. झालंय का आता, नाही ते दिसत. इथे ना आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा इथे आपला एक प्रकल्प करण्यात आला होता, जो होता गांडूळ खत तयार करण्याचा. त्यासाठी स्ट्रक्चर केलं होतं. बघा सुंदरशी आपली शाळा आहे. इकडे आपलं जे केंद्र शाळा असल्यामुळे केंद्र प्रमुख ना, त्यांचं इकडे ऑफिस होतं या साईडला. या साईडला आपले नळ, आधी आपण ताटं बिटं धुवायला, कधी इकडे हात बी धुवायला आपल्यात होतं इकडे. ही टाकी धुवायला पण भरपूर मारामार असायची, पाली असायची टाकी धुण्यासाठी. पण इकडे नळाला पाणी आहे का आता, नाही बंद असेल कदाचित. ही टाकी धुवायला पण हे वर बीर चढणं, त्यात जाऊन धुणं, खूप मजा होती इकडे. त्या दिवस खूप मस्त होते तेव्हाचे. तिच्या आधीचे दिवस तर अजून खूप मस्त असतील. आताच आपण नवीन पिढी 2000ची नंतरची, 1999च्या आधीची पिढी खूप मस्त असेल. ह्या साईडला पण आपलं इथे क्रिकेटचं मैदान होतं, खो खोचं मैदान असायचं आपलं. हा साईडला आपला स्टेज, आपण इथे डान्स केला होता. आपण झाले होते शाळेचे तेव्हा. आपण इथे एक असा म्हणजे डान्स होता की आपण तो कोड शब्द असं इकडनं ॲक्शन करून दाखवायचे, आपण तिकडे ओळखायचं. म्हणजे इकडनं नाव सांगायचे ते एका आपल्या पर्सनला, नंतर ते ॲक्शन करायचे आणि इकडे सांगायचे. तर आपला हा रंगमंच शाळेचा. या साईडला अशी झाड आहेत. इथे एक आवलं बघा, हे आवल्याचं झाड एक आहे. अजून एक तर बाजूला तर तोडलं, एक अजून एक आहे इथे. ह्या साईडला आपला
ध्वज. आता हे नवीन बांधलं आहे वंदे मातरम असं लिहिलं आहे ना, पाठचं जे ते आत्ता बांधलं आहे. इथे आपण सर्व इथे असायचो. इकडे हे आंब्याखाली बसणं, ह्या आंब्याखाली जास्त आपण बसायचे इकडे ह्या साईडला. तर तुम्हाला आपलं ते कार्य बघायचं आहे, 2 येतात इकडे रूम ते बघायचे आहेत आपले, तिथं तुम्हाला दाखवतो. तर या तुम्ही. तर आपला हा आहे ना संगणक कक्ष आपल्या इकडे होता. नंतर हे कार्यालय ऑफिस आता चालू आहे असं वाटत नाही, कारण का आपला आता ऑफिस खाली गेलंय. आणि आपण ट्रॉफी किती जिंकल्या दाखवतो. आपण शाळेमध्ये आपण जेव्हा स्पर्धा होत्या ना तेव्हा ट्रॉफी जिंकल्या होत्या. तर तुम्ही बघा, हे आपल्या शाळेत आपण एवढे ट्रॉफी जिंकल्या होत्या. इकडे आता हा बंद आहे, कारण आता कार्यालय सर्व खालीच गेलंय. खिडकी लावून ठेवूया. त्याला आपण खाली जाऊ आता. खूप मजा होती इकडे. इथं ना पाणी बिनी ना जेव्हा तिथे बघा होल तुम्हाला दाखवतो. चला इथे नाही बघा, हा ओला नाही, इथं पाय लावून ठेवायचा आणि इकडे पाणी साचलं ना तेवढं इकडे तुंबवून ठेवायचं आम्ही इकडे. आणि हे बघा इकडे हे आपलं वाचनालय होतं. ते तुम्ही दरवाजा उघडलात ना, ह्या दरवाजा उघडलात ना की तुम्हाला सर्व वाट वागलं असतात ना तीच दिसायची असतं इकडे. ह्याच्यातनं दरवाज्यात नाही यायची. एवढी सुंदर अशी शाळा बघून घ्या. कौलारू बांधकाम आहे सर्व लाकडाचं. इकडे आहे हिरकणी, आपला जे रायगडावरचं आहे ना चित्र हिरकणी चा बुरुज, तिथलं हे ड्रॉइंग काढलेलं. हे बघा, हे तेव्हापासून लिहिले आहेत. हे सर्व जे सुविचार आहेत ना, सुविचार म्हणी हे सर्व इकडे लिहिलं आहे. हे आधीपासून जेव्हा आपण होतो ना शाळेत तेव्हापासूनच आहे, त्याच्या आधीपासून हे सर्व. तिकडे हॉलमध्ये तर खूप लिहिलं आहे सुंदर सुंदर असं. हे आत्ता बघा ते आपण दाखवलं ना ते कार्यालय आपण जेव्हा होतो ना तेव्हापासून आहे. हे आत्ता नवीन. इथे पहिला 1लीचा वर्ग होता, हा 2रीचा वर्ग होता पूर्ण. आणि हे आपला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील आपला हा लांजा तालुक्यामधील हे आपलं कुवेगावमधील ही आपली मराठी शाळा 1 नंबर. मित्रांनो खूप सुंदर दिवस होते त्या दिवशीचे, आठवणीतले दिवस होते. हे तर खूप तेव्हा उंच वाटायचं, हे जे रॉडवीड आहे ना तेवाला. या इकडे दाखवलं आहे का. अशा प्रकारे आपल्या आता पूर्ण शाळा फिरून झालेली आहे. तर मित्रांनो आता तर तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आता आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.